मंडळी नमस्कार. कर्नाटक राज्यामधून एक धक्कादायक म्हणजे ज्याला खरंच धक्कादायक म्हणता येईल अशीच एक बातमी आलेली आहे. मुरुगमला असं एक त्या ठिकाणी गाव आहे आणि त्या ठिकाणच्या सरकारी शाळेमधली शिक्षिका आणि त्याच शाळेत शिकणारे विद्यार्थी यांचे काही फोटो हे इंटरनेटवर व्हायरल झाले. आता त्यात काय, आजकाल तर सगळेच लोक फोटो इंटरनेटवर टाकतात, ते व्हायरल होतात वगैरे वगैरे असं लोक म्हणतील. पण यामध्ये जे काही घडलेलं आहे ते असभ्यतेचा कळस म्हणावा लागेल. सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा पार पाडून पुढे काही जर राहत असेल तर हेच असं त्याचं स्वरूप आहे. या शाळेची सहल गेली होती, त्यासोबत या शिक्षिका होत्या आणि त्या सहलीच्या जागी जे काही फोटो या मुलांनी काढले, अर्थात सहल ही नेहमी प्रेक्षणीय स्थळी जाते, निसर्गरम्य जागी ते घेऊन जातात किंवा किल्ले, आपली परंपरा अशा गोष्टी दाखवण्याकरता सहलीचा मुख्य उद्देश असतो. त्या दृष्टीनं आपल्याला इतिहास समजतो. पण यांनी नको तो इतिहास त्या ठिकाणी घडवलेला आहे. ह्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी त्या विद्यार्थ्याबरोबरचे जे काही फोटो काढलेले आहेत, म्हणजे ज्यामध्ये ते म्हणजे आपण बघतानासुद्धा आपल्याला राग येतो अशा स्वरूपाचे ते फोटो आहेत. म्हणजे तो विद्यार्थी त्या शिक्षिकेला उचलून काय घेतो आहे, तिचा पदर काय त्याच्या हातामध्ये आहे, त्यानंतर दोघांच्या मिठ्या काय आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शाळेत आपण मुलांना यासाठी पाठवतो का? आणि शाळेत मुलांनी काय शिकायचं किंवा शिक्षकांनी त्यांना काय शिकवायचं हे म्हणजे आता हे सगळं बघितल्यानंतर कुणालाही राग आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत आणि एक सुसंस्कारित चांगली पिढी देशामध्ये घडावी, हेच उद्देश आहे शाळेचा. आणि हे काय चाललं आहे म्हणजे प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणा किंवा काय कशासाठी, म्हणजे याच्या मागचं काही उद्देशच लक्षात येत नाही ते सगळं बघितल्यावर. आता हे प्रकरण बाहेर कसं आलं तर त्यांच्याचपैकी कोणीतरी एकाने ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि मग हे लोकांना कळलं की असं झालं. मग त्या मुलाच्या आईवडिलांना धक्का तर बसलाच. आता आपल्याला तो धक्का बसतो तर त्यांना ते निश्चितच धक्का बसला असणार. मग त्यांनी पण त्या शिक्षिकेची तक्रार केलेली आहे आणि पण नुसती तक्रार करून ठीक आहे, आता ही सगळी प्रोसिजर झाली की तक्रार करणं, हे करणं वगैरे वगैरे. पण शिक्षिकेचं वागणं हे अतिशय चुकीचं आहे, हेच या ठिकाणी सरळ दिसून येतं. ह्याच्यामध्ये काही फार शोध करण्याची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. कारण एक मर्यादा हा एक प्रकार असतो आणि त्या मर्यादेत जर प्रत्येकाने राहिलं तर काही विशेष प्रॉब्लेम येण्याचं काही कारणच नाही. आणि जेव्हा आपण शाळा म्हणतो किंवा शाळा महाविद्यालयं ही तर संस्कारपीठ आहेत. संस्कार देणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे शिक्षणासोबत. आणि तिथेच जर असे प्रकार घडत असतील तर चिंतेचा विषय आहे आणि याचा सर्वांनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आता हा कोणी म्हणेल हा प्रभाव सिनेमांचा आहे, हा प्रभाव आता येणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांचा आहे, असू द्यात. पण शाळा जिथे हा प्रभाव रोखण्याचंच काम शाळेत महाविद्यालयात घडलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? तिथंच जर हे असे प्रकार घडू लागले, तिथंच जर म्हणजे आणि ते म्हणजे ते घडतायत, त्याचे जे काही पुरावे आहेत ते सगळ्यांना दाखवले जात आहेत, म्हणजे हा निर्लज्जपणा म्हणायचा की कोडगेपणा म्हणायचा की अक्कलशून्यता म्हणायची, म्हणजे कोणता शब्द याला द्यावा हे न कळणे इतकं हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं असं आहे. त्या मुलांच्या किंवा त्या तो जो मुलगा त्या फोटोमध्ये दिसतो आहे त्याच्या आईवडिलांचं खरंच काय झालं असेल. कारण किती चांगल्या उद्देशाने आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतो आणि असं जेव्हा काहीतरी प्रकरण समोर येतं तेव्हा निश्चित म्हणजे चीड, संताप, राग, पश्चात्ताप हे सगळ्याच एक संमिश्र असं भावना त्यांच्या मनामध्ये निश्चित आली असेल. कारण उद्देशच मुळात मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलेला आहे. विद्यार्थी 10वीच्या वर्गातला असं कळतं आणि त्या शिक्षिका अर्थातच जे काही त्यांचे फोटो प्रसारित झालेले आहेत त्याच्यावरून वयस्कर वाटत आहेत,
तर ठीक आहे, त्या विद्यार्थ्याला नाही कळत असं आपण समजू, पण ही जबाबदारी कोणाची होती? मला असं वाटतं त्या शिक्षिकेची ही जबाबदारी होती. त्या शिक्षिकेने चूकच केलेली आहे. म्हणजे ती घोड चूक आहे. याचं कारण असं आहे की याचे परिणाम जे होतात ना, ते खूप वाईट होतात. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. मित्रांनो, काळ सोकावतो आणि काळ सोकावणं हे कुणालाही परवडत नाही. कारण एकदा झालं, ते व्हायरल झालं, कुणाला काही वाटलं नाही. अर्थात नेटकरी ज्यांना आपण म्हणतो इंटरनेटवरचे, त्यांनी मात्र अतिशय प्रतिक्रिया त्यांच्या जरा बघितल्या तर त्या संस्कृती रक्षणाच्या बाजूनीच आहेत. हा एक त्यातल्या त्यात दिलासा देणारा भाग आहे. म्हणजे आजही आपण विचार केला तर लोकांच्या संवेदना निश्चितपणे जागृत आहेत, हे त्यातून दिसून येतं. पण माणसं अशी वागतायतच कशी? का वागतात? तुम्हाला शिक्षिका केलं कोणी? आणि शिक्षिकेच्या जबाबदाऱ्या काय? शिक्षिकेच्या मर्यादा काय? शिक्षिकेने काय करायचं असतं? हेच जर तुम्हाला कळत नसेल, तर मग तुमचा शिक्षक असण्याचा काही तसा फायदा आहे असं दिसत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. केल्यानंतर मग माझ्या मनात तसं नव्हतं आणि मला असं वाटलं आणि मला तसं वाटलं, ह्याला काही अर्थ उरत नाही. कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन हे पुरं पडूच शकत नाही. कारण समोर दिसतं आहे काय घडलं आहे. त्यामुळे चूक ते चूक, पण ही चूक परवडणारी नाही. कारण आपण जेव्हा शाळा, म्हणजे शाळेला आपण मंदिर म्हणतो, शिक्षण देणारं ते मंदिर आहे. तिथली जी एक शाळेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा एक पवित्र वातावरण असतं. त्या पवित्र वातावरणांना आपण माथ्यापित्यानंतर आपण शिक्षकांना तो दर्जा देतो त्यांचा, की बाबा आपल्या आईवडिलांनंतर हेच आहेत की यांचं आपण. आणि जेव्हा ही लोकं अशी वागतात तेव्हा त्याची दखल घेणं हे अगदी क्रमप्राप्त आहे. या शिक्षकांनी असं करायला नको होतं वगैरे हे सगळं ठीक आहे. पण जिथे जिथे जी लोकं काम करतात त्यांनी आपल्या मर्यादा आणि जबाबदारी ह्या दोन्हीचा कधीही विसर पडू देता कामा नये, एवढं मात्र ह्या घटनेच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतं आहे. आणि हे घडलं पाहिजे की प्रत्येकाला आपल्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजेत आणि आपलं काम काय, आपल्याला संस्कार द्यायचे आहेत, आपल्याला त्यांना घडवायचं आहे, आपल्याला त्यांना सुसंस्कारित करायचं आहे, हे पहिल्यांदा स्वतःला कळलं पाहिजे. आणि हे जर कळत नसेल तर मग तुमच्या शिक्षक असण्याचा काय फायदा आहे? काहीच फायदा नाही आहे. तुम्हाला शिकवण्याची कोणीतरी वेळ आलेली आहे असंच दुर्दैवाने म्हणावं लागतं. दुर्दैवाने काय, जे दिसतंय त्यातून हाच निष्कर्ष निघतो आहे. त्यामुळे अतिशय मला हे धक्कादायक वाटलं. कोणत्याही एक्सप्लेनेशननी हे काही याचं म्हणजे आपण म्हणतो ना की जस्टिफाईड हे होऊ शकत नाही आहे. ही फार मोठी चूक त्या शिक्षिकेने केलेली आहे. अशा चुका न होणं हेच सर्वांच्या हिताचं आहे. त्यामुळे मला असं वाटलं ह्या विषयावर आपल्याशी बोललं पाहिजे, म्हणून मी आज आपल्याशी बोललो. आपण व्हिडिओ पाहतात, चांगली गोष्ट आहे. आपणही आपल्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या द्याव्यात आणि चॅनल सबस्क्राईब करावं. आपण सातत्याने हे पाहतात, त्यामुळे मी आपणास धन्यवाद देतो. आज मी इथेच थांबतो.